मेंटल स्ट्रेस जो आहे, मानसिक तणाव या पिढीवर जास्त आहे असं वाटतं का, जे जेन झी म्हणतो आपण त्यांच्यावर? हो, मानसिक ताण किंवा एक हा ताणतणाव जास्ती का आहे याचं एक सगळ्यात मुख्य कारण म्हणजे स्पर्धा. तरी प्रत्येक पालकाला वाटत असतं की माझं मूल हे उत्तम गाणारच व्हायला पाहिजे, म्हणजे शैक्षणिक पातळीवर पण त्यांनी प्रगती केलीच पाहिजे, ते 5 नंबरमध्ये आलंच पाहिजे. पण तरी सुद्धा आपण त्यांना त्यासाठीचं प्रेशर किती देतोय हे फक्त एकदा प्रत्येक पालकाने थोडंसं पडताळून बघणं आवश्यक आहे. मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांच्या हातात मोबाईल द्या तर यही मोबाइल फोन बच्चों के अंदर की मोबाइल की लत से एक बच्चे की जान चली गई. मॅम, आत्ता आपण बघतो की सोशल मीडियाचं युग आहे. पोस्ट टाकली तर काही लोकांनी लाईक नाही केलं तर आपण त्याला निगेटिव्हली घेतो. तर हे जे जेन झी आहे बेसिकली, त्यांना सगळ्या गोष्टी इन्स्टंट पाहिजेत. म्हणजे अगदी आता मी रिअल इस्टेटमध्ये तर मी बघतो की 25व्या वर्षी मुलाला स्वतःचा फ्लॅट पाहिजे वगैरे, 8वी 9वी 10वीच्या मुलाला स्वतःची कार किंवा गाडी पाहिजे, किंवा मोबाईल तर आई वडील म्हणजे सोने गहाण ठेवून आयफोन देताना पण आपण न्यूज बघितलेले आहेत. मला मान्य आहे की आत्ता कोविडने आपल्याला सगळ्यांना सांगितलं की ही छोटी जी गॅजेट्स आहेत, म्हणजे जसं फोन आहे, ते आपल्याला मुलांना देण्याची आज गरज आहे. पण ते कुठल्या वयात द्यायचं आणि त्याचा वापर कसा करायचा, किती वेळ करायचा, हे सगळं आपण मुलांना सांगणं खूप आवश्यक आहे सगळ्यामध्ये, असं मला वाटतं. आधीची जी पिढी होती, जी आपण 80s 90sच्या पूर्वीची पिढी होती, ती आणि आत्ताची पिढी याच्यामध्ये तुम्हाला काय तफावत जाणवते? सगळ्याच लेवलला सर खूप फरक जाणवतो आपल्याला दोन्ही पिढ्यांमध्ये. आणि हा अर्थातच प्रत्येकच पिढीमध्ये हा तुम्हाला पुढच्या नेक्स्ट जनरेशनमध्ये काहीतरी एक्स्ट्रा असतंच. बरोबर. आणि मागच्या जनरेशनमध्ये सुद्धा काही चांगल्या गोष्टी असतात. सो हा फरक तर प्रत्येक जनरेशनमध्ये आपल्याला बघायलाच मिळतो. पूर्वी माझ्या मते सह्याद्री वाहिनीवर आपण ते 4 वाजता रविवारी एक मूवी लागायची, तर पूर्ण कुटुंब एकत्र बघायचं बघा. हा. तेव्हाचे मूवीज पण तसे होते की होते. सगळं कुटुंब खरंच आहे. एकत्र बघू शकत बघू शकत होतं. होतं. रामायण महाभारत होतं, की सगळे आतुरतेने वाट बघायचे. तो सुद्धा फॅमिली टाइम होता सर. बरोबर. आणि त्याच्यामध्ये माझ्या मते ती लोक जोडली गेलेली असावी. येस. आणि बऱ्याचशा टीव्ही सिरियल लोकांना कनेक्ट करतात आजही. म्हणजे सॉन्ग किंवा इंट्रो ऐकला की ते कनेक्ट होतात त्या येस येस काळामध्ये. येस. तर AI आणि त्याचा होणारा पुढच्या पिढीवरील परिणाम यावर आपलं काय मत? येस येस. पुन्हा एकदा आपल्यासाठी आपण AI मध्ये